नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस पदभरती 2024बद्दल अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. कालच्याच तारखेचं हे परिपत्रक आहे. पहा मित्रांनो, पोलीस शिपाई संवर्गातील देखील पदभरतीची जाहिरात जी आहे 1 मार्च 2024लाच मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे. पोलीस चालकची देखील प्रसिद्ध होणार आहे. कारागृह पोलीसची देखील प्रसिद्ध होणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध करायची असते त्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती दिलेली. पहा, 1 मार्चला ही जाहिरात जी आहे ती अशा पद्धतीने प्रसिद्ध होणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, इथं प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जी आहे प्रत्येक पोलीस घटक कार्यालयानुसार म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी जाहिरात जी आहे ती तुम्हाला येईल. इथं त्यांचं नाव असेल आणि इथं किती पदं रिक्त आहेत त्याचा उल्लेख करण्यात येणार आहे. आणि तुमचे अर्ज मित्रांनो 5 मार्चपासून सुरू होणार आहेत ते 31 मार्च 2024पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत. ऑफिशियल वेबसाईटवरती जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सर्वात अगोदर तुम्हाला सर्व माहिती भेटत राहतील. तर बघा, आता पोलीस पदभरती 2024बद्दल काय माहिती आहे. आता ही शॉर्ट नोटिफिकेशन अशा पद्धतीने असणार आहे जी की मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये येणार आहे. अजून मित्रांनो पूर्ण सविस्तर जाहिरात जी आहे ती आलेली नाही. सविस्तर जाहिरातमध्ये सर्व माहिती असणार आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. तर बघा, एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एका कार्यालयासाठी या ठिकाणी एका घटकात तुम्हाला एक अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. अजून मित्रांनो, सविस्तर जाहिरात आल्यानंतर आपल्याला अजून क्लिअर होईल की किती अर्ज करू शकतात. परंतु इथे लिहिलेलं आहे की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे पोलीस शिपाई समजा हे पद आहे, तर त्या पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात म्हणजे एकाच जिल्ह्यासाठी एक अर्ज करता येईल. म्हणजे एक पद म्हणजे पोलीस शिपाई समजा तुम्हाला अर्ज करायचा आहे पोलीस कॉन्स्टेबलला, तर त्या पदासाठी तुम्हाला महाराष्ट्रामधील कुठल्यातरी एकाच घटकामध्ये म्हणजे कुठल्यातरी एका जिल्ह्यामध्ये एकच अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. समजा आता पोलीस चालकसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर त्या पदासाठी म्हणजे त्या पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका घटकात तुम्हाला एक अर्ज करता येईल. अशा पद्धतीने वेगवेगळे संवर्ग आहेत. पोलीस शिपाई असेल, पोलीस चालक शिपाई असेल, कारागृह पोलीस असेल, SRPF पोलीस असेल, सर्व वेगवेगळी पदं आहेत. तर एका घटकामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एका पदाकरिता एका घटकात अर्ज जो आहे ते तुम्ही करू शकतात. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे पुढं, ते म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. तर बघा, तुमची अगोदर या ठिकाणी मित्रांनो फिजिकल चाचणी जी आहे ती घेण्यात येणार आहे. म्हणजे मैदानी चाचणी तुमची अगोदर होईल 50 गुणांची. त्यानंतर तुमची होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची मित्रांनो लेखी परीक्षा एकाच दिवशी असणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरतेवेळी ही बाब तुम्हाला विचारात घेऊन अर्ज भरायचा आहे. त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे की मैदानी चाचणी अगोदर होईल, त्यानंतर लेखी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होईल. त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 प्रमाणामध्ये उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. तर बघा, तुमची मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी तुम्हाला 50% गुण घ्यायचे. त्यानंतर तुमचं एकाच 10 आहे अशा पद्धतीने उमेदवारांना 100 गुणांची तुमची जी रिटन टेस्ट आहे, लेखी परीक्षा आहे, त्यासाठी बोलवलं जाईल. आणि लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40% गुण तुम्हाला घेणं अनिवार्य असणार आहे. 40%पेक्षा कमी गुण असतील तर तुम्हाला अपात्र समजण्यात येईल. त्यानंतर सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस तुम्हाला ते पाहून अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता असेल, शारीरिक पात्रता असेल मित्रांनो, काही प्रमाणपत्र लागणार आहेत, कागदपत्र लागणार आहे, सामाजिक समांतर आरक्षणानुसार किती जागा आहेत, परीक्षा शुल्क काय असणार आहे, याबद्दलची सर्व माहिती, अर्ज करण्याचा दिनांक वगैरे वेळ, ही सर्व ही जी नवीन संकेतस्थळ मित्रांनो तयार करण्यात आलेले आहे 2024च्या पदभरतीसाठी, त्याच्यावरती सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर सविस्तर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती अजून दिली जाईल. तर ही शॉर्ट नोटिफिकेशन अशा पद्धतीने असेल. यामध्ये एवढी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली. त्यानंतर खाली पहा, संकेतस्थळावरती म्हणजे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा नमुना देखील इथं दिलेला आहे. पहा, इथं त्या कार्यालयाचं नाव असणार आहे. त्यानंतर त्या घटकाचं नाव, कुठल्या पोलीस शिपाईसाठी जागा आहेत की चालकसाठी आहेत, त्यानंतर रिक्त जागा किती आहेत. जसं की मग पोलीस शिपाईचं असेल तर अशा पद्धतीने तुमची कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी असणार आहेत. बँड्समॅनची देखील पदं त्याच्यामध्ये दर्शवली जाणार आहेत. त्यानंतर कारागृह शिपाईची या ठिकाणी जागा असतील. अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे या ठिकाणी ही एक
पूर्ण नोटिफिकेशन येण्याच्या अगोदरचा हा ड्राफ्ट आहे, कच्चा ड्राफ्ट आहे हा. यानुसार प्रत्येक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होईल. पहिली या ठिकाणी एका जाहिरातीबद्दलची माहिती भेटलेली आहे मित्रांनो. 1800 पदं जी आहेत कारागृह शिपाई पदभरती सन 2022-23साठी या ठिकाणी असणार आहेत. ती 2024मध्ये सध्या पदभरती होती त्याच्यासाठी मित्रांनो. 1800 पदं जी आहेत कारागृह पदभरती जी होते मित्रांनो त्याच्यामध्ये असणार आहेत. कारागृह शिपाई संवर्गातील त्यामध्ये मित्रांनो मध्य विभाग जो आहे त्यामध्ये 315 जागा असणार आहेत. अशा पद्धतीने पहा. तर ही एक माहिती या ठिकाणी भेटलेली आहे. आता यानुसार मित्रांनो अशा पद्धतीने सर्व घटकांच्या सर्व जिल्ह्यांचे वेगवेगळ्या जाहिराती ज्या आहेत ते प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल. जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर मित्रांनो ही जी आहे या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन अशा पद्धतीने येईल. यामध्ये अजून काय बदल असतील मित्रांनो वेगळी तर तुम्हाला नक्की वेळोवेळी सांगितले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मित्रांनो TCSने घेतलेल्या तलाठी असेल, वनरक्षक असेल, लेखपाल असेल, PCMC महानगरपालिका असेल, नगर परिषद, शिपाई भरती असेल किंवा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागाची गटकची पदभरती असेल, अशा विविध झालेल्या परीक्षांमधून या पुस्तकांमध्ये मित्रांनो प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर TCS मित्रांनो आपल्याला माहीत असेल जी पेपर नंतर घेते, एक्झाम घेते, त्याच्यामध्ये बरेचसे मागील प्रश्नपत्रिकेमधून प्रश्न रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच वापरू शकतात. स्पेशली मित्रांनो तुम्हाला इंग्रजी व मराठीमध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले त्याच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर स्पष्टीकरणासहित टॉपिक्स वाईज मित्रांनो इंग्रजी व मराठी प्रश्नसंच देखील त्यांचा उपलब्ध आहे. चालू घडामोडीसाठी देखील TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. सध्याच्या येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी, पोलीस भरतीसाठी तुम्ही उपयोगी ही पुस्तकं आहेत. त्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात.